नमस्कार, मी संजय नागरे. आपल्या सर्वांचे मिशन एम्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये TCSने विचारलेले मॅथ व रिझनिंगचे प्रश्न पाहणार आहोत. तरी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर प्रश्न बघू. जग्गू 3 दिवसात एक लाकडी खुर्ची बनवू शकतो आणि राघू तीच खुर्ची 4 दिवसात बनवू शकतो. जर त्यांनी मिळून काम केले त्याच प्रकारच्या 14 खुर्च्या बनवण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल? दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला आपण दोघांचाही कामाचा वेग काढून घेऊ. बघू, जग्गू एक खुर्ची 3 दिवसात बनवतो. राघू तीच खुर्ची 4 दिवसात बनवतो. हा झाला त्यांच्या कामाचा वेग. आता त्यांच्या दोघां मिळून कामाचा वेग काढू, म्हणजे आपण ॲडिशन करू. 4 अधिक 3 भागिले 12 म्हणजेच 7 भागिले 12. हा झाला त्यांच्या दोघांचा कामाचा वेग. आता त्यांना मिळून 14 खुर्च्या बनवायच्यात, म्हणजे 14 खुर्च्या बनवायच्यात आणि त्यांचा कामाचा वेग किती आहे? 7 भागिले 12. आता इक्वेशन सॉल्व करू. 14 गुणिले 12 भागिले 7. 7 एक 7, 7 दुनी 14 आणि 12 दुनी 24 दिवस. म्हणजे त्या दोघांना 14 खुर्च्या बनवण्यासाठी 24 दिवस लागतील. हाच प्रश्न आपण एका शॉर्ट ट्रिकने सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. शॉर्ट ट्रिकचा फॉर्म्युला आहे A इंटू B अपॉन A प्लस B इंटू युनिट्स. हा फॉर्म्युला आपण जिथे कुठे दोन माणसे मिळून x युनिट काम करतील त्या ठिकाणी वापरू शकतो. प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार फॉर्म्युल्यामध्ये आपण माहिती टाकून घेऊ. 3 गुणिले 4 अपॉन 3 अधिक 4 गुणिले 14 खुर्च्या बनवायच्यात. सॉल्व करू. 3 गुणिले 4 12 अपॉन 7 गुणिले 14. 7 एक 7, 7 दुनी 14 आणि 12 दुनी 24 दिवस. बघा किती सोप्या आणि सिंपल पद्धतीने अगदी काही क्षणामध्ये आपण या प्रश्नाचे उत्तर काढलेले आहे. याच प्रकारचा एक प्रश्न आपण आपल्या ट्रिकनुसार सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. प्रश्न पाहू. राजू एक खोली 10 दिवसात रंगवतो आणि साजू तीच खोली 15 दिवसात रंगवतो. दोघांनी मिळून अशा 5 खोल्या रंगवायला किती दिवस लागतील? फॉर्म्युला A इंटू B अपॉन A प्लस B इंटू युनिट्स. प्रश्नामध्ये दिलेली माहिती फॉर्म्युला टाकू. 10 गुणिले 15 10 अधिक 15 गुणिले 5. सॉल्व करू. म्हणजे त्या दोघांना मिळून 5 खोल्या रंगवायला 30 दिवस लागतील.